संतांचा महिमा तो श्री हरिभक्तपरायण कैलास बुवा पोरफर कंडेकर त्यांना साथ करतील श्री हरिभक्तपरायण मोतीराम महाराज मोहिते महागावकर।
संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे. बहुदुदड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू. तुका म्हणे अंगी व्हावी ते आपण, तरीच महिमान येईल कळू. बहुदुदड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू. विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या रामाच्या सेवका. शरणालो मने तुका. प्रस्तुत रूपी प्राप्त स्थळी भगवान श्री पंढरीनाथाच्या कृपेने मुख्य ग्रामदैवत हनुमंतरायाच्या कृपेने श्री संत श्री गुरु मोतीराम महाराजांच्या कृपेने हनुमंतरायाची महापूजा, श्री गुरु मोतीराम महाराजांची महापूजा, त्यानिमित्ताने कीर्तन भजन करून हा महाभंडारा कार्याचे आयोजक करते. संभाजीराव किरोले यांनी हनुमंतरायाची पूजा केली सकाळी. आज मोतीराम महाराजांची पूजा, पूजन, पुन्हा भजन, कीर्तन, नंतर हा महाप्रसाद आहे. कुठल्याही कार्याला कारण असते. कीर्तन आहे, कारण काय? हनुमंतरायाचा महाभंडारा, मारुतरायाची पूजा. म्हणून आजच्या कार्याचं आयोजन आहे. या कार्याला अनुसरून सेवा श्री गुरु मोतीराम महाराजांची सेवा आहे. गुरुवर्य मारुतराव महाराजांची सेवा आहे. गुरुवर्य सोपान काका महाराज सतकर यांचीही कीर्तनरूपी सेवा. अज्ञान पामर बालकाकड सर्व सज्जन मंडळीच्या साक्षीने हनुमंतरायाच्या नगरीत श्री गुरु मोतीराम महाराजांच्या नगरीमध्ये आलेली सेवा, सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज देहोकर यांचा 4 शरणाचा अभंग असून 3 चरणाचा अभंग असून महाराज आजच्या अभंगात संताचा महिमा सांगतात. साधूचा महिमा कळण्यासाठी साधू व्हावं लागते. इतर कोणालाही साधूचा महिमा कळत नाही. संतांचा महिमा तो बहुदुर्गम आहे. फार विशेष साधूचा महिमा आहे.
प्रथम आपल्याला संत कळत नाहीत, कळण्यापूर्वी साधू भेटतच नाहीत, तर कळणं कसं? जगात अशा काही वस्तू आहेत दुर्मिळ, आज त्या दुर्मिळ वस्तू आपण साध्य करू, अशक्य वस्तू शक्य करू. पण संत भेट खूपच दुर्लभ आहे. मला सगळ्याच्या भेटी होत्या, सगळ्याचा संग घडल, पण संत भेट आणि सत्संग होणं खूप दुर्लभ आहे. संत संग होणं शक्य नाही, खूपच दुर्लभ आहे. काही काही वस्तू खूप दुर्लभ आहेत, पण त्याही वस्तू प्राप्त होतात. हिरा दुर्लभ आहे, पण तोही गवसत आहे हिरा. परीस दुर्लभ आहे, पण तोही गवसत आहे. परीस पाहिलाय की कोणी? परीस नाही पाहिला. तुमच्या शिवारात असेल बाबूराव, हाय शिवारात तुम्ही ओळखीलाच नाही. प्रत्येकाच्या शिवारात असतो तो परीस, पण आपल्याला त्याची पारख नाही, सापडणं दुर्लभ आहे. परीस एक अशी वस्तू आहे, त्याची ओळख सांगतो त्या परीसाची. परीस एखाद्याला जर सापडला, नांदेडला जा, रेल्वे स्टेशनला, न कळत त्या पटरीला घासा, जितवर पटाडाला पटाड चिटकले तितवर सोनं सोनं. हे परीसाचा गुण आहे. सगळ्या पटऱ्या सोन्याच्या गुण. लोह एकांशे झगटलिये पैसे, येरीकडे आ पैसे स्वर्ण होय. सोनच होते. हे परीसाचा गुण आहे. दुर्लभ आहे हा परीस. महाराज म्हणले तोही परीस आम्ही मिळल. दुर्लभ आहे पण मिळल, साध्य होईल. अमृत खूप दुर्लभ आहे. स्वर्गालाच जावं लागेल अमृत प्याला, इतकं दुर्लभ आहे. पण महाराज म्हणले ते अमृत आम्ही आनंदाने मिळू. चंद्र अमृत चंद्रामृत सुखे शेवविल. आनंदानं सेवन करायचं चंद्रामृत. इतकं दुर्लभ आहे, पण महाराज म्हणजे आम्ही सुखे शेवविल, काही कष्ट न घेता आनंदानं मिळवत. ते काय महाराजाकडं तो कला असल साध्य करायची ते महाराजाला माहिती.
पण महाराज म्हणले आम्ही सहज मिळू. काय खूबी तुकाराम महाराजाकडे ती महाराजाला माहीत, पण सहज मिळूत म्हणले आम्ही. चंद्रामृत सुखे शेवावेल. अमृत पेलं की माणसं अमर होतात, माणूस मरच ना अमृत पेलेस. अमर होतात माणसं. हे महिमा त्या अमृताचा आहे, मिळणं दुर्लभ आहे. महाराज म्हणले आम्ही मिळू. चंद्रामृत सुखे शेववेल आस्था जाता रवी धरवेल. सूर्य हातात थांबून थांब म्हणलं तिथं सूर्याला थांबावं लागल. सूर्य चलता थांबू. आता सूर्याच कोण थांबू शकते सूर्याला? महाराज म्हणे आम्ही थांबितो. थांब म्हणले तिथं थांबावं लागल. बेटात शक्ती होती म्हणा, जांभूळ बेटात. महाराजांना सांगायचं पूर्वीच्या काळात रात्रभर शक्त्या व्हायच्या. अजून काही रात्रभर आहेत, पण कुठं कुठं दिवसा सुरू केल्या जातात. का? संध्याकाळी माणसं झोपायले, त्याच्यात रामायण वरून चालले म्हणून दिवसा सुरू केले. पण रात्रभर शक्ती सांगायची माणसं. बेटात शक्ती, पण ते थोडा काही वाचक सूचकानं वेळ जास्त घेतला. ते सूचक लोकांना जरा सांगता वेळी चटणी मीठ लावून सांगतात. मारुती असा उडाला, ते हात हावभाव करून. आमचे राम महाराज येळेगावकर रामायण सांगायचे. काय रामायण होतं ते राम महाराज येळेगावकराचं. तुम्ही त्याचं कीर्तन ऐकलं असेल, येळेगावकरच कीर्तन. अहमदपूरला जगन्नाथ महाराज होऊन गेले, आता काल परवा वारले. ते रामायणाचा किडा माणूस. रामायणातला रामायण त्यानं सांगावं. विठाला विठ्ठल बसा बसा बसा. विस्मरण झालं. हां, आपण हार बंद केलाय. आता कीर्तनात हार स्वीकारणं बंद केलंय. नाही, आता कायमच बंद केलंय. नाही, तुमचा फायदा व्हावा. आता पैसे रुपयाच घ्या, हाराची फायदा. कीर्तन झाल्यास हार घालू. ते काय देवाचा सत्कार कीर्तनात व्हावा. देवाच्या ऐवजी आपलीच अतिशोक्ती होऊ लागली. देवाला कोणी हार घालणं आणि इकडं जाणं लागलं. नको, विठाला विठाला. आपण हारू त्याच्यामुळं सोडून कैलास म्हणाला शर्ट खराब व्हालेत म्हणून सोड. चंद्रामृत सुखे शेववेल चालले. आस्था जाता रवी धरवेल. सूर्य जाग्यावर थांबणं शक्य नाही. कोण थांबिते? मोतीराम महाराजांना सूर्य थांबवला. बेटात शक्ती चालू आहे. ते वाचक सूचकानं वेळ घेतला. अध्याय 1 शिल्लक आहे आणि दिवसाचा वेळ जवळ आला. ते गोडेगावचे महादेवराव म्हणून होते, लक्ष्मणरावचे वडील. हे महाराजाकडे गेले. महाराज शक्ती वाचून घ्यायला होत कोणाला एक अध्याय हेच होस तर. दिवस आता निघते.
महाराज म्हणाले अरे लक्ष्मण उठल्याशिवाय दिवस कसा निघल. तरी त्याच्या लक्षात आलं महाराज दिवस आत्ता निघत आहे, आदेश शिल्लक राहिलाय. अरे ते सगळं खरं आहे, पण लक्ष्मण उठल्याशिवाय दिवस कसा निघेल. महाराजांना म्हणायचं पूर्ण रामायण झालं, लक्ष्मण उठला तेव्हा तिकून दिवस निघाला. म्हणजे सूर्याला थांबवायची शक्ती ही महाराजात, संतांमध्ये सूर्य थांबवायची शक्ती. आपल्याला थांबत आहे, आपलं मन आपल्याला थांबना. सूर्य कवा थांबवाव. साधूत काय शक्ती असते, संताचा महिमा तो बहुदुर्गम आहे. बरेच लोक म्हणतात महाराज काय करतंय, तुझ्या घरी भाकरी खातंय म्हणे जाऊया. काय करीत नाहीत साधू, करी ना ते काय नोहे महाराज. फक्त महाराज मात्र महाराज असावं लागतात. विठाला विठाला. सूर्य जाग्यावर थांबवला शक्य नाही. त्या शिरड शहापूरला एक संन्याशी फिरत होते औंढा परिसरात. ते संन्याशी फिरत असताना जीवनामध्ये आपल्या साधू भेटतील का कोणी, अशी तीव्र इच्छा त्या संन्याशाची. कोणीतरी आपल्या जीवनात साधू भेट व्हावं, आपल्याला साधू भेट व्हावं म्हणून कोणीही साधू दिसले की त्याच्यापाशी जायचं आणि ते साधू आहेत का हे तपासायचं. साधू तपासायची शक्ती ही साधूतच असते. चाचणी घ्यायची त्या महाराजाची, हे महाराज आहेत का, हे महाराज आहेत का, चाचणी घ्यायची. माहूरला दिंडी जाऊ लागली ठाकूरवाशी दैठण्याहून. त्या दिंडीचा मुक्काम शिरडमध्ये पडला. ते नियम महाराजाचा, जिथं मुक्काम तिथं कीर्तन, जिथं मुक्काम तिथं कीर्तन. एका टाळकऱ्याचं कीर्तन, पूर्वीच्या काळात कीर्तनकार खूप थोडे होते. टाळकऱ्याचं कीर्तन सुरू केलं. कीर्तन संन्याशी ऐकायले बरं वाटल्यास कीर्तन जवळ आले, विचारपूस केली. आपलं कीर्तन बरं वाटलं म्हणले ऐका. आपले गुरु कोण आहेत? आमचे गुरु बुवासाहेब महाराज ठाकूरबुवा दैठणेकर आहेत म्हणले. इकडं कुठं आहे म्हणले माहूरला चाललो. महाराज पुढे गेलेत. महाराजाची भेट. आता तिकडून आम्ही येणार आहेत, पण महाराज घोड्यावर येतात, भेट होईल काय सांगता येणार. पण तुमच्या परिसरात औंढ्याला 3 दिवस महाराज थांबतात. चैत्र उद्य दशमी, एकादशी, द्वादशी. तिथं महाराजाची तुम्हाला भेट होती, तुम्ही औंढ्याला या. ती तिथी पंचांगाव लिहून घेतली त्या संन्याशानं. आले औंढ्याला दशमीला. महाराजाची दिंडी आली दैठण्याहून. रावळात दिंडी आल्यास त्या संन्याशानं पाहिलं हेच महाराज आहेत आणि हीच दिंडी आहे. जमिनीवरला धोंडा घेतला त्या महाराजा पुढं आणि सोन्याचा केला. सोन्याचा करून आदर धरला. हाताचा अंतर धोंड्याचं आणि हाताचं असा आदर. महाराजानं त्याच्याकडे पाहिलं नाही. टाळकरी काही पाहिलेत, कोणी उभं राहिलेत. महाराजानं दिंडी रावळात नेली, आरती केली, नागोबाचं दर्शन घेतलं आणि नामदेव मंदिरापुढे येऊन कीर्तन सुरू केले. 3 दिवस लगातार कीर्तन असतात. आजही नोमतेच चालू आहे. दशमी, एकादश, द्वादश. एकादशीला दिवसभर कीर्तन व्हायचे. ते सगळे कीर्तन होस्तोर संन्याशी लांब बसून कीर्तन ऐकायले. सगळे महाराजाची कीर्तन झाले. आजही औंढ्याचा नेम तो चालू आहे. बऱ्याच भाविकांना औंढ्याला या चैत्रवद्य एकादशीला तो पाहला नाही. काल रामभाऊ महाराजाचा मोठा सप्ताह झाला. त्याच्यात आपला एक मोतीराम महाराजाचा भंडारा झाला. बऱ्याच भाविकाला सांगितलं होतं, पण ती चक्काबंदी आली नाही, त्याच्यामुळे काही भाविकाला येता आलं नाही. तरी बरे चालते. विठाल 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 विठाल. 15-20 हजार लोकांचा सोहळा होता.
महाराजांना की नाही येणा घेतल्या संन्याशी उठले महाराजाच्या जवळ आले, अशी बसले. महाराजाचं कीर्तन ऐकत असताना संन्याशाची अशी अवस्था झाली, आता किती किती ऐकावं की विधी अवस्था झाली त्या संन्याशाची कीर्तन ऐकत असताना. ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण देहाते सांभाळी. विधी अवस्था कीर्तनात ब्रह्मीभूत अवस्था झाली, मग्न झाले. पुन्हा वृत्तीहून विचार करू लागले, महाराज कीर्तन कवर करतात की. महाराजाचं कितीही वेळ कीर्तन ऐका वाटायले, महाराज लवकर तो सोडायचे नाही. आणि सोडलं लवकर कीर्तन तर पुन्हा या साधूचं आता कीर्तन ऐकायला गवसत नाही. साधू दुर्लभ आहे, पुन्हा कीर्तन ऐकायला मिळत नाही. पाहिलं महाराजाचा नियम आहे, दिवस मावळता कीर्तनाची आरती झाली पाहिजे. त्या संन्याशानं कमंडलतलं पाणी हातात घेतलं आणि सूर्याला सांगितलं, जेव्हा महाराजाचं कीर्तन संपल तेव्हा तू मावळायचं, तोपर्यंत मावळायचं नाही. 2 तास झाले, 3 तास झाले तरी सूर्य खाली जाईना, प्रकाशच आहे. काही लोक कुचकुच करतात, दिवस टाइम झाला. महाराजच कीर्तनात म्हणले, अहो कोणीतरी सत्पुरुष लांब बसून कीर्तन ऐकायले, त्यांना कीर्तन ऐकायला बरं वाटायले म्हणून त्यानं सूर्याला थांबिले. आपण मोठ्या माणसाला थांबू नये, दिलं कीर्तन. महाराजानं कीर्तन सोडल्याबरोबर गपकन अंधार झाला. संन्याशी उठले, महाराजाच्या चरणात मस्तक टाकलं. महाराज एवढं आयुष्य माझं आज तुम्हाला हुडकिण्यात गेलं, आज आपली भेट झाली, पुण्य फळले बहुता.
धान्य फळले बहुता दिवसा, आज भाग्य उदयाचा ठसा, कशामुळे झालो सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो, आज फिटले माझे कोडी किती दिवसाचे बहुत जन्माचे साकडे, बऱ्याच जन्मापासून अपेक्षा होती संतांचं दर्शन व्हायचे, आज साधूचं दर्शन झालं, दुर्लभ आहे संत दर्शन संत भेट। सूर्य थांबवणं शक्य नाही महाराज म्हणले, तेही थांबवता येईल पण संत भेट दुर्लभ, चंद्रामृत सुखे सेववेल आस्था जाता रवी धरवेल, समुद्र पाहून पलीकडे जाणं शक्य नाही, बाह्य हेळा सागर तरवेल, कोण पाहून जाईल, एखादा सावरकरासारखा अपवाद द्या सोडून, पण समुद्र पाहून जाणं शक्य नाही, पण महाराज म्हणले आम्ही पाहू, तेही शक्य आहे। बाह्य हेळा सागर तरवेल, परे त्या साधूची भेटी न होई गा, साधूची भेट होणं खूप दुर्लभ आहे, संत भेटणं दुर्लभ आहे, भेटले तर कळणं दुर्लभ आहे। कसे भेटतील, भेटतात, साधू भेटणं काय इतकं अवघड आहे का, भेटतात, काय पाहिजे, पुण्य पूर्व पुण्य असता गाठी, महाराज म्हणले संत भेटी तया होय, साधू भेट होती, निष्काम पुण्य ज्याच्या पदरात बांधलेलं आहे त्याला, पुण्यानं होती पण कोण्याही पुण्यानं नाही, सकाम पुण्यानं स्वर्गातला जन्म मिळतंय, पण निष्काम पुण्यानं सत्संगतीत माणसं येतात, आपलं भाग्य आहे, संतांची संगती घडली। बऱ्याच लोकांना इथं मोतीराम महाराजाची संगती घडलेली, काही लोकांना या डोळ्यानं मोतीराम महाराजाला पाहिलं, सूरदास पाहिलं का तुम्ही, नाही का, कोण म्हणा मोबाईल आहे, मोबाईल गाई द्या की माणसाचं तोंड भजन करणं आहे बघा, मोबाईल भजन करायला, बऱ्याच लोकांना महाराजाला इथं पाहिलेलं आहे, वयोवृद्ध लोकांना। त्याच्यानंतर मारुतराव महाराजाचं बऱ्याच लोकांना दर्शन झालं। संत भेट खूप दुर्लभ आहे महाराज, आपलं भाग्य संतांची भेट झाली, आपण संतांच्या परिसरात अवताराला आलो, जन्माला आलो, इतर दुसरीकडे कुठे गेलो नाही। भारत ही देवभूमी आहे, महाराष्ट्र ही संत भूमी आहे, त्यातले त्यात मराठवाडा हे संतांचं माहेर घर आहे, विठ्ठल विठ्ठल। पण संत कळत नाही, भूत भविष्य कळू येईल वर्तमान, परी त्या साधूचे न कळे महिमान गा, पुढे काय होणार आहे हे कळतंय, आकाशवाणी सांगायली पुढे पाऊस केव्हा पडणार आहे, त्या ह्या गावात ह्या तारखेला या वेळेत पाऊस पडेल, कधी कधी वातावरणानुसार बदल बी होईल, सांगायचे आकाशवाणी। माग काय झालं हे कळत, माणसं सांगतील नव नाही, पशु सांगतात। पूर्वीच्या काळात नंदी बैल याचे गावात गोबो 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 गोबो, दोन बायका कोणाला, नंदी बैल त्याच्यापाशी जाऊन उभा राहायचा,
बघू 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 करायला लाज वाटत नाही तर काय लाज वाटाय पशु सांगत आहे माग काय झालं ते भूत भविष्य कळू येईल मार्ग कोणाच्या मनात काय आहे हेही कळलं. आमचे श्रीगुरु मोतीराम महाराज दत्त महाराजाकडे माळ घेऊन गेले घालायला. दत्त बाबा महाराज ठाकूरबुवा गुरु करण्यासाठी गेल्यास दत्त बाबाचं वय लहान होतं आणि महाराजाचं वय जास्त होतं म्हणत 10-5 वर्षाचा फरक असेल काय. माळ घेऊन गेल्यास महाराजाचं वय कमी दिसलं. महाराज तिथं विचार करायलेत आपल्या गुरुचं वय जास्त पाहिजे गुरु मोठे लागतात हे तर लहान दिसायलेत आपण ह्याला कसं गुरु करावं गुरु मोठे पाहिजे. कुठं सरपंच गडबड आहे नको बघू पुन्हा. महाराज वापस आले आणि हरी महाराजाच्या मंडपात झोपले. लोहगावला मंडपात झोपल्यास सभा मंडपात कीर्तनाच्या महाराजाला साक्षात्कार झाला. वयाकडे बघू नये अधिकाराकडे बघावं. महाराज उठले पुन्हा माळ घेतली आणि घेऊन गेले. महाराज मला माळ घालायची आणि मगवा चालता मला वापस काऊन गेला मनातलं ओळखलं. पाय धरले महाराज चुकलं म्हणले आता घाला माळ. कोणाच्या मनात काय आहे हेही कळत आहे महाराज. भूत भविष्य कळेल वर्तमान पण संताचा महिमा कळत नाही. संत कोणाला कळत नाहीत. विठाला विठाला म्हणजे विद्वानाला संत कळतील ना अज्ञानी माणसाला कळना. ज्ञानी पुरुषाला महाराज म्हणले कधी कधी ज्ञानी पुरुषाला तर कधीच कळत नाही. अज्ञानी तरी साधू म्हणून त्याच्या पायाला लागतील भोळ्या भावनीनं. ज्ञानी माणसं तर लागत ना हे काचे संत आहेत. नाथ महाराज संत होते. हरिपंडित पंडित होते. हरिपंडितानं पहिला नंबर घेतला होता पंडितीमध्ये. काशीला पंडितकी केली पहिला नंबर आला पंडितकीत. आली पैठणला. काही भाडे बोळे लोक नाथ महाराजाच्या वाड्यात याचे नाताना त्याला भागवत सांगायचं कधी रामायण सांगायचं चिंतनीय विषय मांडायचे नाही. हरिपंडितांना असं करायचं उग बाबाला कळ नाही गर्दा घेतात एवढी नाथ महाराज. पण हरिपंडितांना नाताला मानायचं नाही. बाप संत आहे पण नाही कळाली विद्वान असू. एके दिवशी हरिजनाची बाई नाताच्या पाया पडायला आली. शेण काढायला रोज याची. नाथ गंगेहून स्नानावून आले. पाहिलं पदर पुढं पसरला. शेणाची पाटी टाकली. महाराज एक मुलगा झाला मला तर मी 1000 ब्राह्मण जीव घालील मला आशीर्वाद द्या. महाराज म्हणले होईल की. मग साधूच्या मुखात शब्द गेले असते महागार येत असते का. साधूचा शब्द म्हणजे रामबाण उपाय महाराज. पण साधूच्या मुखातल्या तळमळीच्या शब्दाची वाट बघा. विठाला का कल्पतरुची शाखा वांझुळे नवते देखा. जे जे येईल तयाची आमुखा ते साचची करी. तुका मन खरे
खरे झाले एका बोली संतांच्या. गुरुजी गडबड आहे, सरपंच बोलवाले म्हणून म्हणायला विठ्ठल विठ्ठल. बर विठ्ठल आता ते तुम्हाला सोडून जात नाहीत, ते बाहेर गेले त्याला चुकले, येऊन बसतात आता विठ्ठल विठ्ठल. बंधू प्रेम महाराज असा असा राम लक्ष्मणासारखं प्रेम आहे. दोघं कधीच सोडून राहणार. विठ्ठल विठ्ठल. काही काही माणसाला वाटतं हे दोस्तच आहेत काही, त्याला खरं प्रेम म्हणायचं. विठाला विठ्ठल. कामने खरे झाले एका बोली संताच्या. मुखातून शब्द निघाला ते खराच आहे. झाला मुलगा, लेकरू मोठं व्हाले बाई नवसीच राहील. माणसं नवस करायला करतात पण फेडाय गेले अवघडच जात नाही. आमच्या संभाजीराव वारीला आले वाटण. इथून नेलं मी पंढरपूरपर्यंत आले. घरी म्हातारीचं जास्त झालं, दवाखान्यात नेलं. बघा काही आजी खुर्ची बसली. ते डॉक्टर म्हणलं आजीला घेऊन जा, आम्ही शाश्वती देत नाहीत. बघा इथं कशाला ठेवता, घरी सेवा करा. तर मला म्हणले पंढरीत महाराज असं असं. पोरं मला सांगण्यात पण असं झालं. पोरं सांगणं गेले, त्याला वाटलं वारीला गेले गुरुजीसारखं, तिथून वापस कशाला याचे दिवस. मोतीराम महाराजा श्रद्धा ठेवा म्हणलं, म्हातारी मरत नाही आताच. बघा येऊन महाराजाला नारळ फुललं नाही, बघा म्हातारी टकाटक झाले. ते बघा संताशे पायी हा माझा विश्वास. महाराजावर विश्वास ठेवल्यास काय करीत नाहीत महाराज. करीन ते काय नोही महाराज परी पाहे बीज शुद्धा. मोतीराम महाराजावर खूप श्रद्धा आहे महाराजांची. बघा ते लेकरू लागलं, मुलगा डॉक्टर झाला, MBBS पुन्हा MBBS पुन्हा MD भूलतज्ञ. कुठे आता तो मध्य प्रदेशमध्ये. ही महाराजाची कृपा आहे. विठाला साधू संतावर विश्वास ठेवून वागणं म्हणजे कल्पतरूच्या झाडाखाली बसणे. जे जे येईल तयाची मुखा ते साचची करे. कल्पतरूचं झाड मनात तुम्ही जी जी इच्छा करताल महाराज
म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरवितो. तसं कल्पतरू खाली बसली की इच्छा पूर्ण होते. तसं साधूचं ऐकून साधूवर विश्वास ठेवून चाललो की साधू आपली इच्छा पूर्ण करतात. झाला मुलगा, लेकरून वैशिष राहिली बाई. लेकराला पिडा व्हायला लागल्या. महाराजाकडे आणलं, महाराज हे तुमचा प्रसाद आहे, लेकराला पिडा व्हाल्यात, काही प्रसाद द्या. महाराज म्हणले नवस केलं असते हेच लेकरू आहे का? हो महाराज. नवस फेडला का? महाराज मला काचं फेडणं होतं, तुला कोणी करवत बोल द्याल का हाता नवस कर म्हणून. आशीर्वाद मागाव महाराजा, मला लेकरू व्हाव का, नवस करा. फेडणं होत नाही तर कशाला करायचं? नवस फेडावं लागतंय. महाराज मला 1000 ब्राह्मण जीव घाला कवा घडतील, मी गरीब आहे, तुमचं नेऊन खाते. महाराज म्हणले 1000 नको घालू, पैठण एक क्षत्र आहे, क्षत्रावरला 1 ब्राह्मण जीव घाल, गावातले 1000 ब्राह्मण जीव घातल्याचं पुण्य. ती बाई महाराजापेक्षा हुशार होती. म्हणली महाराज मजा घरी कोण ब्राह्मण जेवल, मी हरिजनाची आहे. शूद्रा घरी आघवी पक्वान नजरी बरवी, तरी द्विजे केवी सेवा दुर्बळू जरी झाला. किती गरिबीतला ब्राह्मण असू द्या, हॉटेलचे भजे खाई, आता काही खातात ते द्या सोडून, पण शक्य नाही. महाराज म्हणले कोणी जेवो न जेवो मी जेवतो, तू नवस फेड्या तयार आहेस का? हो महाराज. स्वयंपाक माझ्या म्हणण्यावर कर, काय करू? साखर सोजीचा लाडू तुपात भात म्हणली कोरडा, पाणी न टाकता, आणि मी जेवाय बसलो की माझ्या पात्रा गोपची पाणून टाक. एक घास खाला तरी नवस फिटला. तू पटलं की ते लाडू बांधले ना आणले. पदरात घेऊन गिरजामाय चौकात उभे आहेत. नाथ महाराज अशी जोडणी जेवायलेत, गिरजामाय पुढे बसून वाढायल्यात. ते लाडू कसा टाका? 2-3 दिवस इथंच लाडू, गिरजामाय पुढे बसून वाढायल्यात. एके दिवशी गिरजामाय उठून मधात गेल्या, आदर लाडू असा फेकला. वरून हरिपंडितानं पाहिला. बाबा बाबा शूद्राचा अन्न खाता का? तौरक फोळला लाडू टाकला तोंडात. खाऊ नका म्हणाले की खाल्ला ना, खाऊ नका आधीच म्हणावं की. तो सर सर खाली उतरले, पात्र उचललं की दिले हिबाळून. दुसरं पात्र खाली आहे, ते घेतलं हिबाळलं. तिसरं खाली आहे. 1000 पत्रवाळी फेकली तरी पत्रवाळी खाल्ली सरना. राग आला हरिपंडिताला. बाप शूद्राचा अन्न खाले, काशीला रुसून परत निघून गेले. पण नाथ महाराज संत आहेत हे नाही कळाले. संत कळणं खूप दुर्लभ आहे. संत कोणालाही कळत नाही. संत कळण्यासाठी संतच व्हावं लागेल. शाब्दिकाचे काम संतांचा महिमा तो बहुदुर्गम. शाब्दिकाचे काम नाही येते. कितीही विद्वान असो, विद्वान हे विद्वानच असतात आणि संत ते संत असतात.
संत विद्वान असतात, पण विद्वान हे संत असतील सांगता येत नाही, म्हणून विद्वानाला संत कळत नाहीत. विठाल विठाल. आमचे रंगनाथ गुरुजी परभणीकर विद्वान गुरुजी सारखी विद्वान गुरुजी प्रत्यक्षात ज्ञानोबारायाचाच होता, एवढी विद्वान गुरुजी. महाराजांना म्हणायचं ज्याला आळंदीला घडणं झाला त्यानं गुरुजीचं दर्शन घ्यावं, ज्याला देहूला घडणं झाला त्यानं मोतीराम महाराजाचं दर्शन घ्यावं. तुकाराम महाराज देह ठेवून गेले आणि श्रीगुरु मोतीराम महाराज देह ठेवून गेले, एवढाच फरक आहे. एक देह घेऊन गेले आणि देह ठेवून गेले, एवढाच फरक. मोतीराम महाराज म्हणजे प्रत्यक्षात तुकोबार आहे आणि गुरुजी म्हणजे प्रत्यक्षात ज्ञानेश्वर महाराज, एवढं ज्ञान. विद्वान तसेच पण संत होते. वारीच्या वाटानं प्रवचन, मुक्काम वाळला की गुरुजीचं प्रवचन. आषाढी वारीला मुक्काम वाळला की प्रवचन, गुरुजीचं वाचन, कीर्तन वाच करायचं. वाढीव मुक्कामाला गुरुजीचं प्रवचन सुरू झालं. बडे बडे विद्वान लोक बसलेले, वारकरी साधू संत बरेच लोक होते. महाराज असे बसलेले होते फडशी घेऊन, श्रीगुरु मोतीराम महाराज. विषय निघाला संत कोणाला म्हणावं. इथं कोण सांगतंय म्हणले संत कोण आहेत ते. आज पालखी सोहळ्यात बरेच वारकरी आहेत म्हणले, त्यात संत कोण आहेत सांगा. कोणीच बोला ना. कोण सांगेल संत कोण आहेत. गुरुजी म्हणले कोणी सांगू अथवा न सांगू, मी सांगतो इथं संत कोण आहेत. आमचे मोतीराम भाई संत आहेत. लोक बघायला मोठमोठे महाराज लोक गुरुजीकडे महाराजाकडे पाहिले. गुरुजी म्हणले तुम्हाला असं पटत नसल, पांडुरंगाची शपथ खाऊन सांगतो मोतीराम भाई संत आहेत. गुरुजी विद्वानही होते आणि संतही होते, म्हणून श्री गुरु मोतीराम महाराज संत त्याला कळाले. विठाल विठाल. भक्ताचा महिमा भक्तची जाणती, दुर्लभया गती अनेकाची. इतर कोणालाही संत कळत नाही, शाब्दिकाचे काम नाही येते. विठाल. हा संताचा महिमा आहे. संत भेट दुर्लभ, भेटले तर कळणं दुर्लभ. विद्वानाला संत कळत नाही. महाराज काय महिमा आहे संताचा. योगी लोकांच्या ध्यानात देव नाही, कुठं देव आहे, पण संतांच्या संगतीत गेलं की भगवान आपल्याला प्राप्त होतो. हजारो साधन करून देवाची प्राप्ती होत नाही, पण एका शब्दात सांगितलं साधून, देवा हे गिराईक आपलंय बरं, लक्ष ठेवा. देवाला त्याचा सांभाळ करा. संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळा, त्याचा देव त्याचा लळा पाळते. साधून हातात धराव महाराज. तुम्ही अच्युतात्म निर्धारी, देव तुमचा आज्ञाधारी. तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी, येरवी हाती न धरी अनाथा. अनाधिकारी असू द्या, साधून सांगितलं की देवाला त्याचा सांभाळ करावा लागते. वाल्या कोळ्यासारखा पापी कोण नव्हता महाराज. येम असा टिपूनच होता त्या वाल्या. ह्याचं आयुष्य कवा
आता कवा उचलून नेऊ की दात खाऊनच होता महाराज. कोणावर? वाल्या कोळ्या. किती पाप होतं त्या वाल्या कोळ्याचा बघा की. साधू संताकडे जर आपण नाही गेलो तर महाराज आपल्यावर यम दात खाऊनच आहे. घडी घडी काळ अजून किती आहे अवकाश. एवढा पापी पण नारदाची भेट झाली. नारदाच्या जांगावर गेलो वाल्या. नारद म्हणले वाल्या लांब होय. अंगाचा थरकाप सुटला. झाडाच्या आड गेलं पाहिले. पुढे ये. किती लोक मारलेच असे. माझा धंदाच आहे म्हणला महाराज. हे लोक मारितो म्हणला, धन संपत्ती लुटीतून माझं घर धकितो म्हणला. बंद करा आजपासून. कसं बंद होईल म्हणला. मी काय खाऊ म्हणला. मग धंदाच आहे. माय जगितो, बाप जगितो, बायको लेकर, एवढा खटाटूप म्हणला. लग्न कार्य सोयऱ्याची मूळ पत्रिका ह्याच्यावर धकत आहे म्हणला. असं कोण्या मंदिराला पट्टी द्यायची असेल सप्त्यात पट्टी इथूनच असते म्हणला. आणि ह्याचं पाप तर बरंच झालं ना, मग ते बी घेते ना म्हणला. जरा जरा सप्त्यात पट्टी दिली होती त्या महाराज लोकांच्या हिशाला जाईल मला. जरा जरा मायबाप जगेले, मायबापही घेते ना म्हणला. महाराज म्हणले ये बरं विचारून. आलं अंगणात लेकर खेळू लागले. पोरं लोकांच्या मुंड्या मोडून तुम्हाला आणून खाऊ घातले रे. बरंच पाप झाले, घेता का? पोरं म्हणले बाबा बालपणा जगवायचं कर्तव्य तुमचं आहे. म्हातारपणी आम्ही जगूत की म्हणे तुम्हाला. आम्हाला काय करायचं? तुम्ही कष्ट करा का चोऱ्या करा, काही घेणं देणं नाही. तुमचं कर्तव्य जगवायचं. पटलं की मायबापाकडे गेलो. बाबा चोऱ्या करून तुम्हाला खाऊ घातले. एक साधू म्हणले लय पाप झाले, हे तुम्ही घेता का? मायबाप म्हणले वाले आजवर आम्ही तुला खाऊ घातले. म्हातारपणाला बसून खाऊ घालायचं काम तुझं. चोऱ्या कर का कष्ट करा, आम्हाला काय घेणं का देणं. पटलं की ज्याचं कुठंच चलत नाही त्याचं बायको पशी चलत आहे. आणि ज्याचं बायको पशी चलत नाही मग त्याच्यासारखं दिग्जीवन त्याच आहे. दिग्जने ज्याचे कस काय असंच का नाही का? केवढे माणसं असू द्या बाहेरच हो म्हणतात. घरी गेलं की गारच पडत आहे ना. पत्नी हुशार होती. काय झालं की पाली हा पाली हे बाहेरच बोलत इकडं. घरी बोलून दाखव बरं म्हणा. त्या इसाच्या नांगीवानी. त्या नांगीत इतकं इस असतंय. त्या इसा दणका दिला की माणूस फुट उडत आहे. त्या इसाच्या बळावर नांगी अशीच असते. त्याची आकडा तरतर 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 दिमागच करताय. तितक्यात त्या इच्छाला पालीनं बघाव. नांगे सबसेल टाकून देत कणकण बी काय म्हणजे कणकण. असे माणसं बाहेरच दिमाग करतात. घरी गेलं भांडे ती मनासारखं. त्याच्याशिवाय भाकरवाडी ना. विठ्ठल विठ्ठल. पत्नीनं हाताला राखुंडा लावला आणि ठण 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 बोंबलं तर चाली. मालक मालक हाताला इंचू चावलाय. अर्ध्या मुंग्या घ्या. ते म्हणला तू का गांजा ओढून आलीस का? तुझ्या हातातल्या मुंग्या मी कशा घेऊ? ती म्हणली मालक हातातल्या मुंग्या तुम्हाला घेताय ना, तुम्ही पाप केलेलं मी कसं घेऊ? शाटच बसला की गरकन महागारी आलं. नारदा मला जवळ धरा.
पाऊला पाऊला वासोनी माझा सांभाळ करा. नारदानं सांगितलं बस इथं भजन करीत, परत मी ते येऊस्तोर दिसला पाहिजे. नारद निघून गेले, बसलं भजन करीत. भजन येईना, लागलं रडायला, उलट भजन करायला. नारदानं सांगितलं होतं राम राम म्हण, हे राम राम म्हणीस ना मरा 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 म्हणायला. 12 वर्ष भजन केलं. कोणचंही तप जीवनात 12 वर्षाचं असतंय. 12 वर्षाला पुन्हा नारदाची भेट झाली. तोरक अंगावर टेकाट चढले. टेकातून आवाज आलाय श्रीराम. नारद जवळ आले, टेक फोडलं, पाहिलं तर वाल्या. कृपा केली, सांगितलं वाल्या आता राम जन्मायच्या आधी तू रामायण लिहिशील आणि देव तुझ्या म्हणण्याप्रमाणे. तैसेची करीन. जसं जसं वाल्यानं रामायण दिलं तसं तसं देवाला त्या वाल्याचं ऐकावं लागलं. नारदाची भेट झाली नसती तर त्या वाल्याचा काटाच होता, यम दात खाऊनच होता. म्हणून साधू संतांच्या संगतीत याचा महाराज यम तुम्हाला टाकून देते. येमी कुळ गोत्र वरजी म्हणून संत संग्रा तरी ये मदातो खातो कर करा. डोंगरात बसून तपश्चर्या करून लवकर देव प्राप्त होईना, पण साधून सांगितल्याबरोबर देव त्याच्या कृपा करते, त्याला हातात धरत. हे संताचा महिमा, संतांचा महिमा तो बहु दुर्गम. साधून हातात धरल्या यम लांबून पळत आहे महाराज, लांबून. एक जण आला परीस गौसला, त्यानं असं ऐकलेलं कीर्तनात, लोखंडाला लावले की सोनं होतंय. त्यानं कुंटलभर लोखंड आणलं, परिश्चित केला, सोनं झालं. एवढं सोनं घरात कसं ठेवावं, खड्डा केला आणि पुरलं माती. आता ती माती त्या सोन्याला म्हणू लागली, तुला संपवायला काय वेळ होता र, तू लोखंडच होतास. तुला मी 8 दिवसात पार करीत होती, तुला 8 दिवसात मयासारखंच करून टाकीत होते, खाऊन टाकीत होते.
पण तुला परिसाची संगती लागली म्हणून तू सोनं झालास, म्हणून मला खाता येईल. लोखंड आहे, माती खाऊन टाकते, पण परिसाची संगती झाली, मजाल नाही त्या मातीची त्या सोन्याला खाला. सामान्य जीव आहे, दुराचारी आहे, पापी आहे, यमाच्या सपाट्यात पडले, आता काही खरं नाही. मारी ती झोडी ती तोडी ती यमाचे किंकर बहुसार. पण साधून त्याला हातात धरला, मग यम म्हणून लागला तूही वाटला येत होतो रे, पण आता काय करा, तुला साधून धरलं. एवढा संताचा महिमा. लांबून काळ पळत आहे महाराज, लांबून, हे संताचा महिमा. म्हणून संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. विठोबा सत्संगतीत या, करावी तातडी, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. मग तातडीनं सत्संगतीत यावं. सत्संगतीशिवाय आपल्या जन्माचं सार्थक नाही. धरली संतांची संगती, बरवा बरवा संत संग, फिटे पांग जन्माचा पांगच फिटतो महाराज सत्संगात. थोडी संगती घडू द्या, काम झालं. कुठं राहिलो असतो की महाराज आम्ही महाराजाची संगती घडली, मोठ्या महाराजाची आणि काकाची. आज रात्रंदिवस परमार्थात जीवन आहे, परिणाम संतांच्या संगतीचा. फिटे पांग जन्माचा, कुठला स्थान नाही महाराज, महाराजाच्या संगतीचा परिणाम. खाचा ताण नाही, अंगाव कपड्याचा ताण नाही, फिरायचा ताण नाही. आपले इतकं कोणीच फिरना, कुठला स्थान नाही. आपल्याला कोणी दळून आणा म्हणेना, तेल सरलं म्हणेना, किराणा आणा म्हणेना, बाजार भरून आणा म्हणेना, घरला यायला उशीर कसा झाला हे कोणी म्हणे. कुठला स्थान, एकच स्थान आहे. इथलं कीर्तन झाल्यास पुढे कीर्तनला जास. देणी रजनी हाच धंदा, म्हणून धन्य मी मानीन आपुले संचित. कारण आपलं भाग्य महाराज, आपण सत्संगतीत साधू संतांच्या परिसरात जन्माला आलोत आपण. म्हणून साधू म्हणतील तसं वागं जावं, साधूवर विश्वास ठेवावं. जे साधूवर विश्वास ठेवून चालतात महाराज त्याचं तर भलं होते, पण पुढे संतती जरी होणारी असेल तीही संतती महाराज सात्विक निगती. शुद्ध बीजा पोटी मग फळे रसाळ गोमटी. तसं आमच्या संभाजीरावचा मोतीराम महाराजावर खूप विश्वास आहे. महाराजाची इथं समाधी आहे. आमच्या सुरदासानं गणेश महाराजांना समाधी केली. मोतीराम महाराजाची काय वस्तू त्यांना सापडली, आज इथं समाधी महाराजाची. फळ्याला जरी कोणाला जाणं झालं नाही तर महाराजाचं दर्शन झालं का. विश्वास आहे त्यांच्या लेकराचा, परिवाराचा आहे तसाच नितांत विश्वास आहे. ती गाडी आमची जाऊ लागली तरी पोरं मागून येऊन गाडी थांबतात. कारेगावशी पोरं खूप भाविक आहेत महाराज, सात्विक. पण काही काही वयाच्या काळात, संगतीच्या काळात बाजूला जातात. पण असल्या काळामध्ये हे संस्कार, हे पुण्य आईवडिलाची असते महाराज. लेख सात्विक कशी राज, नम्रता, मान प्रत्येकाचा. काही काही घरी महाराज ते संस्कारच असतात. किती कोणी काही केलं तरी त्याच्याविषयी मनात काही न घेणे, त्याला सांभाळून घेणे. आता अण्णा गेले, त्या दिवशी अण्णा कीर्तनाला आली ते एका गावात. काहीतरी ते अज्ञानी पोरायनं गाडीवर धोंडा मारला, काच फुटला. ते कीर्तनात आलते. ते बरेच लोक जमा झाले. कीर्तन संपल्यास अण्णानं मला घरला नेलं, विष्णुपुरी. घरी गेलो. ते काही लोक भोवताले म्हणे आता असं करावं तसं करावं.
त्या पोलिसला बोलणं, केस टाकू, येऊ करू तेव करू. अण्णा म्हणले काही करायचं नाही, माणसं सगळी आपलेच आहेत, सगळी माणसं गाव चांगलं आहे म्हणले. कोणीतरी अज्ञानी पोरायनं धोंडा टाकला, फुटला असेल गाडी. म्हणजे किती त्याची ती सहनशीलता. ते काय दुसरे बसलेले लोकांना फोन आला, असं व्हायला. अण्णाला काही लोकांची फोन आले, म्हणले आम्ही ठाण्यात अडकलोत अण्णा, आम्हाला काढायचे. त्या केस पडलेले असतील. म्हणजे जवळले माणसं म्हणाले आता अण्णाचीच गाडी फोडीन, तुम्हाला कसे काढतील. हे म्हणाले अरे तसं नाही, तेही आपलेच आहेत, हेही आपलेच आहेत. लोकाचे अपराध धरून चालायला जमत नाही, अपराध पोटात घालून चालायला जमते. ते घराण्याचे संस्कार, ते घरच्या माणसाचे संस्कार, एकही असं चेहऱ्यावर त्याच्या नाराजी दिसली नाही एकाही माणसाच्या घरामध्ये. एकाही एवढा त्यांचा परिवार आहे, मुलं पुतणे बंधू, पण थोडाही नाही झाला असं. पण त्यांना काही शिक्षा करावं हेही नाही. याला म्हणायचं मोठ्याचे संस्कार. मोठे म्हणजे आता आमदार झाले म्हणून मोठे नाहीत, पहिलेच मोठे त्याच्या घराण्याचे ते संस्कार. शुद्ध बीजा पोटी फळी रसाळ गोमटी. काही लोकांची संस्कृती असते, या संस्कृतीला कारणीभूत असतात हे आई वडील. मुलगा हुशार जन्माला बापाचं पुण्य लागते, सात्विक लेकरू जन्माला माईचं पुण्य लागते. मला उदार मुलगा जन्माला घराण्याचं पुण्य लागते, आणि कीर्तिवान मुलगा जन्माला स्वतःचं पुण्य लागते. असं आमच्या संभाजीरावचा मुलगा आहे, हुशार निघाला, डॉक्टर झाला. पण आता आपल्या परिसरात मोठा दवाखाना टाकायचा, आम्हाला एका दवाखान्यात जरा सोपं होतं. भगवंतानं डॉक्टरच्या हाताला यश द्यावं, त्यांच्याकडे जर पेशंट आला की तो नीट व्हावं. डॉक्टरला आशीर्वाद काय द्यायचा असते, तुमच्या दवाखान्यात पेशंट भरपूर यावं द्यायचं असते. जर यदा कदाचित तुमच्याकडे एखादा पेशंट आला तर त्या पेशंटला तुमच्या हातानं लवकर गुण यावं, असा आशीर्वाद, यश यावं. काही मोठाले डॉक्टर असतात महाराज, पण यश येत नाही. काही कंपाऊंडरच असते, ते दुकान टाकून बसते डॉक्टरचं. पण माणसं म्हणतात नाही हो, त्याच्याकडे गेलं की गुणच येते. गेलं नाही, नुसतं त्या डॉक्टरनं आम्हाला पाहिलं तरी आमचं दुखणं जातं, पाहिलं तरी. ते फलाना मोठा दवाखाना नाही हो, काय करा त्या मोठ्या दवाखान्याला, याच्या एका गोळीतच गुण येते. त्याच्या गोळीत गोळ्यासारख्याच आहेत की मेडिकलमध्ये, त्याची तीच गोळी, ह्याची तीच गोळी, याच्या हातात यश आहे. त्याला भगवंताचा आशीर्वाद आहे, त्या आशीर्वादामुळे यश येते महाराज. म्हणून डॉक्टरनं मोठा दवाखाना टाकावं, अनेक रुग्णाला नीट करावं. एवढे हुशार लेकरं का जन्मतात सांगतो, हे वडिलाचं पुण्य आहे. सात्विक जन्माला माईचं पुण्य आहे. चांगले संस्कार, उदार मुलगा असायला हे घराण्याचे पुण्य असते. विठ्ठल एवढ्या पुण्याला कारणीभूत हा सत्संग आहे महाराज. म्हणून बरवा संत संग भेटे पांग जन्माचा. साधू कळत नाहीत, कळण्यासाठी महाराज म्हणले साधू व्हावं लागल. तुका म्हणी अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळू. बहुदुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू. किती विद्वान झाली तर संत होत नाहीत. किती काही म्हशीनं दूध देऊ द्या, कामधेनूची बल्ला होत नाही. काही म्हणले आता आमच्याकडे शेळ्या आल्यात महाराज, लईच भारी शेळी म्हणला, कोण्या टायमाला दूध देते, मेचकीत पाय धरला की काढू. महाराज म्हणले अरे किती देऊ दे.
त्या गायी म्हैशी आणि शेळ्या, परित्या निराळ्या कामधेनु, कामधेनु ते कामधेनु, तसे संत ते संतच आहेत. म्हणून संत संग धरा, तुम्ही हरिभजन करा. झालेली सेवा मारुतरायाच्या चरणी, श्री गुरु मोतीराम महाराजांच्या चरणी सेवा समर्पित. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर तुझ प्रति आहे
तुका म्हणे कीर्तन रूपी सेवा अतिशय सुंदर आणि अतिशय सुश्राव्य वाणीमधून आपण या ठिकाणी श्रवण केलेली आहे. महाराजांचं या ठिकाणी मी कारेगावकर परिवाराच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. चिरंजीव योगेशजी संभाजी किरोले आदरणीय डॉक्टर साहेब यांच्या वतीनं ही जी सेवा ठेवण्यात आली होती. आदरणीय डॉक्टर साहेबांचं सुद्धा आम्ही या पंचक्रोशीतील सर्व मंडळींच्या वतीनं यथोचित सन्मान करतो, गौरव करतो, त्यांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि दुसरी एक गोष्ट सांगायची आहे. आदरणीय महाराजांनी पंढरपूर येथे त्यांनी मठ स्थापन करण्यासाठी जागा घेतलेली आहे. त्या जागेचे भरपूर पैसे द्यायचे आहेत. आपल्या गावच्या नागरिकांच्या वतीनं कोणाला काही सरळ हस्ते मदत करायची असेल तर कृपया आपल्या गावातून या ठिकाणी दोघा ठिकाणी भरीव मदत केलेली आहे. त्यामध्ये धनाजीराव असतील, रामपाटील असतील, बाकीच्या सगळ्या लोकांना मी विनंती करतो की आपण महाराजांच्या मठासाठी सरळ हस्ते